वडापावचा वास जरी सुटला ना तरी तोंडाला पाणी सुटतंय आणि खाल्लं की मन समाधानी होते. मस्त पाऊस बाहेर पडतोय आणि आज सगळ्यांसाठी मी इथे वडापावचा बेत आखलेला आहे. छान गाडीवरती मिळतो असा कुरकुरीत वडापाव आपण इथे बनवून घेणार आहे. त्याचसोबत वडापावची हिरवी चटणी कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी बघणार आहे आणि अजिबात तेलकट न होता तेलात न फुटणारा आणि एकदम छान टेस्टी अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची सगळं इथे बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. बटाटे घेतलेले साधारणतः 1 किलोच्या आसपास एवढे हे बटाटे असेल. स्वच्छ धुवून घ्यायचे. बटाटे शिजताना ना बटाटे शिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि बटाटे अगदी उकलेपर्यंत अजिबात शिजवायचे नाही. बटाटे शिजायला लावलेले तोपर्यंत इथे आपण ठेचा बनवून घेणार आहे. आलं लसूण भरपूर घालायचं बटाट्याची भाजी बनवताना. हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. धने 1 चमचा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप कच्चंच घ्यायचं आहे. हे सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरला याचा ठेचा बनवून घ्यायचा. तुमच्याकडे खलबत्ता असता तर खलबत्त्यात टेचून घेतला तरी चालेल. इथे बघू शकताय पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हा मसाला करताना. बटाटे शिजलेले गार झाले की मग बटाटे सोलून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता बटाटे अजिबात उकळलेले नाहीये, कडक आहे. असे बटाटे शिजवण्याच्या पाठीमागचं कारण काय तर बटाट्याची भाजी जास्त ओलसर होत नाही, गिचकी होत नाही. त्यामुळे बटाटा कडक शिजवायचा, जास्त असा उकलेपर्यंत शिजवून घ्यायचा नाही. बटाटे सोलून घेतलेले छान अशी भाजीला आपण तडका देऊन भाजी बनवून घ्यायची आहे. 2-4 पळ्या तेल घालायचं. बटाट्याची भाजी बनवताना थोडंसं तेल जास्त वापरायचं. जिरी मोहरी घालायची. केलेला ठेचा यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे. भाजी चांगली झणझणीत बनवायची. कढीपत्ता आवर्जून वापरायचा आणि मीठ घालायचं. ठेचा चांगला तेलामध्ये परतून द्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये हळद आणि हिंग घालायचं. बाकी कोणतेच मसाले यामध्ये घालायचे नाही. आपण ठेचा जो बनवून घेतला आहे तेवढा ठेचाच आपल्या ह्या भाजीला पुरेसा असतो. चवीप्रमाणे 1 चमचाभर मीठ घालायचं. आता तुम्ही जेव्हा वडापावच्या गाडीवरती बटाटा वडा खात असाल तेव्हा ती भाजी जी असते ना त्यात तुम्हाला कुठेच बटाट्याची एक सुद्धा फोड अशी दिसणार नाही. एकदम असा पुरणासारखा बारीक केलेला तुम्हाला जाणवेल. मॅचरच्या साहाय्याने भाजी पूर्ण बारीक करून घ्यायची. हलवून झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनटं चांगली वाफ बसेल अशी आपल्याला ही परतून घ्यायची. बघू शकता वाफ बसली की भाजीचा एक सुगंध घरभर दळवळते. नंतर कोथिंबीर घालून भाजी हलवून घ्यायची आणि गॅस बंद करून भाजी गार व्हायला ठेवायची. बटाट्याची भाजी गरम असताना वडे अजिबात बनवायला घ्यायचं नाही. 99% बायका ही चुकी करतात. भाजी गरम गार झाली ना झाली की वडे बनवायला घेतात. मग अशाने वडे फुटतात तेलामध्ये किंवा नरम पडतात. भाजी गार करायला ठेवलेली तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घेणार आहे. 4 आले घेतलेले, आल्याचे तुकडे घेतलेले आहे. 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. पाव 1 घेतला आहे आणि त्यामध्ये मी पाव असा तोडून घातलेला आहे. लिंबू घालायचं आहे. 1 चमचा साखर आणि 2 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची. बघू शकता ही झाली आपली चटणी बनवून तयार. वडापावसाठी आपण ही चटणी बनवून तयार केलेली आहे. आता आपण इथे बनवून घेणार आहे पीठ कसं खालवायचं ते सांगते. आता पीठ खालवताना यामध्ये बाकीचे कोणतेच मसाले घालायचे नाही. मोजके 3-4 साहित्य यामध्ये घालायचं. बेसन पीठ घेतलेलं आहे. ओवा यामध्ये घालायचा आहे. हिंग घालायचा आहे. अगदी 2 चिमूटभर हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे. हळद जास्त घालू नका नाहीतर वडे लाल होतात ते. आणि मीठ चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला पीठ खलवून घ्यायचं आहे. आता जास्त असं पातळ सुद्धा नाही. वडा घेतला की तो वडा त्यातच विरघळेल किंवा वड्याला पीठ लागणार नाही असं पीठ खलवायचं नाही.
तर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. इतकंही घट्ट खालवायचं नाही की वडा खाताना फक्त वरचं आवरणच आपल्याला जाड लागेल. आतली बटाट्याची भाजी जी आहे ती एकदम कमी जाणवे असं नाही. तर एकदम हातातून अशी धार सुटेल असं पीठ आपण घालून घेतलेले. भाजी इथे बघू शकताय पूर्ण गार झालेली आहे. गार झाल्याच्या नंतर भाजी अशी सुकली जाते, कोरडी होते. त्यामुळे वडे तेलकट होत नाही आणि नरम शक्यतो जास्त लवकर पडत नाही. इथे आता आपल्याला बटाटे वडे करून घ्यायचे. गाडीवरती बटाटा वडा खाल्ला तुम्ही की आतमधला जो बटाट्याचा वडा असतो तो पातळ असतो, जाड नसतो. त्याच पद्धतीने इथे करून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. छोट्या लिंबा एवढी गोळी बनवायची आणि असं पातळ थापून घ्यायचा. या पद्धतीने थापून झालेले तेल गरम करायला ठेवलेले परत एकदा पीठ आपल्याला हाताने हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये बटाटा वडा घालून व्यवस्थित तेलामध्ये सोडायचं. तेल मात्र इथे आपलं चांगलं तापलेलं पाहिजे. जर बटाटा वडा तळताना तेल चांगलं तापलेलं नसेल तर शक्यतो बटाटा वडा तेलामध्ये विरघळतो किंवा तो खूप तेलकट होतो. व्यवस्थित अजिबात तो तळला जात नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय असे तळला गेल्याच्या नंतर तेलावरती वडे स्वतःहून येतात. ते उलटे पालटे करायचे, अजिबात तेलामध्ये फुटलेले नाही. चांगला कलर येऊन द्यायचा, कुरकुरीतपणा येऊन द्यायचा आणि मग वडे तेलातनं बाहेर काढायचे. गॅस इथे कुठेही मी बारीक केलेला नाहीये. इथे तुम्ही बघू शकताय वडे अजिबात तेलकट झालेले नाही, एकदम गाडीवरती भेटतात अगदी तसंच त्याचं टेक्स्चर इथे बनवून तयार झालेले. आणि शक्यतो वडे गरमागरम खाण्याचा प्रयत्न करा. वडापाव हा गरमागरमच खूप टेस्टी लागतोय. इथे आता बनवायचा कसा आपण म्हणजे आपल्याला मिळतो कसा गाडीवरती गेल्यावरती तो मी इथे दाखवते. चटणी हिरवी लावून घेतात किंवा त्यांच्याकडे एक लाल चटणी बनवलेली असतात. चिंच गुळाची चटणी लावून घेतात, वडा ठेवतात, मिरची ठेवतात. छान असा वडा आपल्याला प्लेटमध्ये मिळतो. तर याच पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे चटणी लावू शकता किंवा तसाही खाऊ शकता, तोडून खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण बनवण्याची पद्धत मात्र तुम्ही हीच वापरू पहा. अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी छान सगळ्यांच्या आवडीचा वडापाव इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.